गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांकडून ट्विट करत पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधानांवरती निशाणा। मिठी नदीत नैसर्गिक वायू सापडला, भाजपकडून याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली। संजय राऊतांचं खोचक ट्विट। नेत्यानाहू यांना इस्लामिक देशांना संपवायचंय। नेत्यानाहू आणि ट्रम्प यांना संपूर्ण जमीन ताब्यात हवी आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची इस्रायल आणि अमेरिकेवर टीका। पुण्यामध्ये आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावरती वितरण, घरी जाऊन सिलेंडरचं वितरण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅसचं वितरण विस्कळीत। गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांब रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी। जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त। जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणामध्ये उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचंही आवाहन। नंदुरबारमध्ये इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा। गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजन देखील करण्यात आलं। प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची माहिती। नागपूरच्या ग्रामीण भागातही एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। नरखेड तालुक्यामध्ये मुवाडा या ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर ग्राहक जमले। सुमारे 500 नागरिकांची सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांग। देशातील पहिल्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या सीएनजी प्लांटमधून गॅसचं उत्पादन सुरू। कोपरगावातील शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याकडून दररोज 12 टन सीएनजी उत्पादन। युद्धामुळे जालन्यातील स्टील उद्योगावर देखील मोठा परिणाम। बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईचे भाव 62,000 प्रति टन। स्टील उद्योगात लागणाऱ्या 10% कच्च्या मालाची आयात बंद। स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस साठाही 2 दिवसांपुरताच शिल्लक असल्याचं समोर। मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। वरळी नाका या ठिकाणी सुरजी वल्लभदास चाळ या परिसरामध्ये शिधावाटप विभागानं मोठी कारवाई केली आहे। मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, त्यामुळे खवय्यांचे हाल होत आहेत। दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवरती जेवण बनवण्याची वेळ आली आहे। सरकार मूर्ख बनवतंय, आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये, दुकानदारांकडून खंत व्यक्त। मनोरंजन क्षेत्रातही अमेरिका इराण युद्धाचा परिणाम। चित्रपटाच्या सेटवरती चपातीऐवजी पाव देण्यास सुरुवात। जेवणाचा मेन्यू आणखी कमी केला जाण्याची शक्यता। इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय। ठाण्यामध्ये गॅस पुरवठा साखळीवरती विशेष समितीची करडी नजर। समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार। ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसवरती परिणाम। गॅस टंचाईमुळे परिणाम होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। आज पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन, तर एसएफआय निदर्शनं करणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यवसायावरती मोठा परिणाम। भाज्यांची मागणी घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे। निर्यातीत अडचणी येत असल्यानं पुण्याच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण निर्यात बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। युद्धामुळे बाहेर देशात होणारी कांद्याची निर्यात ही ठप्प झाली आहे। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट परिसरात गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी। पहाटेपासून लोक गॅस सिलेंडरचा नंबर लावायला रांगेत उभे आहेत। ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं लोक गर्दीमध्ये उभे आहेत। नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार। कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, तर 5 गुन्हे दाखल। 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी। काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई। नाशिकच्या इगतपुरीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा कायम। हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलं चुलीवर जेवण। अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मेन्यूमध्ये कपात केल्याची माहिती। साताऱ्यात गॅसचा तुटवडा नाही, जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या अफवा आहेत। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सध्या साताऱ्यामध्ये सर्व कंपन्यांच्या एकूण 9 लाख गॅस जोडण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागवली आहे।
व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अहिल्यानगरमधील अनेक मोठे हॉटेल व्यावसायिक हतबल. काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये विटांची चूल तयार केली. ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू आहे. अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग करू नका. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन आहे. ग्राहकांना गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबवल्या जाणार आहेत. नागपूरच्या मंगल कार्यालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न. केटरिंग व्यावसायिकांकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द. काही केटरिंग व्यावसायिकांवरती चुलीवर जेवण बनवून मंगल कार्यालयात घेऊन जाण्याची वेळ. पुण्यामध्ये घरी जाऊन सिलेंडरचं वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. मात्र आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावर वाटप सुरू आहे. पुण्यातील सिंहगड रोड रस्त्यावरती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे. ठाण्यातील माझीवाडा गॅस एजन्सी बाहेर रांगा. 3 ते 4 दिवसांपासून गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांची गॅस एजन्सी कार्यालयात ते सगळ्या ग्राहकांनी हे कार्यालय गाठलंय आणि गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये इथं वाद देखील होतोय. वर्ध्यातील हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवरती कारवाई. हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न पुरवठा विभागानं ही कारवाई केलेली आहे. भंडारामध्ये सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी. 37 सिलेंडरचा साठा जप्त. जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई. CSC या केंद्रावरती धाड टाकून 37 सिलेंडरचा साठा जप्त. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या गाड्यांचा वापर कॅन्टीनच्या कामासाठी सुरू असल्याचा युवासेनेचा आरोप. या गाड्यांचा लिलाव करून त्याचे पैसे विद्यापीठानं घ्यावेत, युवासेनेची मागणी. अमरावतीमध्ये गॅस टंचाईमुळे एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादामध्ये कपात. भाविकांना आता वरण भाजी ऐवजी आता फक्त खिचडी पिठल्याचा प्रसाद मिळणार. संस्थानकडे केवळ 4 दिवस पुरेल इतकाच सिलेंडर साठा शिल्लक असल्याची माहिती. इंधन टंचाईच्या काळामध्ये देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण. गॅस विनाच तयार करण्यात येतोय. दररोज 50,000 भाविकांना महाप्रसाद दिला जातोय. सौर ऊर्जेचा वापर करून इथं बनवला जातोय महाप्रसाद. संत गजानन महाराज संस्थानचं व्यवस्थापन पुन्हा एकदा चर्चेत. युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप. व्यापाऱ्याकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. 1,500 ते 2,000 रुपयाचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला. गुढीपाडवाचा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. भोरमधील साखरगाठी बनवणाऱ्यांची लगबग सुरू आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकडाच्या आणि डिझेल भट्टीवरती काम करण्याची वेळ आली आहे. राज्यातील गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील भाजी मार्केटही ओस पडल्याचं चित्र. ग्राहक नसल्यानं भाजी मंडईमध्ये शुकशुकाट. केवळ 10% विक्री झाल्यानं उर्वरित भाजीपाला जनावरांना टाकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. नंदुरबारमध्ये शेतमालाच्या दरात मोठी घसरण. नंदुरबारमधील शेतकरी संकटात सापडलेत. कळी पपईला भाव नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. बाजार समित्यांमध्ये गहू हरभऱ्याचे दर घसरलेत. युद्धामुळे शेतकऱ्यांचंही गणित कोलमडलंय. इराणमधील युद्ध परिस्थितीमुळे परदेशात अडकलेले 25 पर्यटक नागपुरात परतलेत. नागपूरच्या 33 नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधला होता. 33 जणांपैकी 25 पर्यटक परतले तर 4 जणांची तिकीटं बुक झाल्याची माहिती आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती जाणवतोय. शेअर बाजारात पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1470 अंकांनी कोसळला तर निफ्टी 488 अंकांनी कोसळला. विधान भवनामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेल बांगलादेशातील IP ॲड्रेसवरून पाठवण्यात आला होता. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी VPNचा वापर करून बांगलादेशी IP ॲड्रेस या ठिकाणी वापरला. मुंबई पोलिसांच्या तपासातून माहिती समोर आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी. आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल. काल 2 वेळा मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विधानसभेचं कामकाज तहकूब. दांडी बहादूर मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी समज देणार. एकमत होत नसल्यानं नागपूर महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर. कोट्यानुसार भाजपच्या 7 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत जाण्याची संधी. स्वीकृतसाठी तीव्र स्पर्धा असल्यानं एकमत होताना अडचणी. पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारींची तक्रार. हिंदू राष्ट्रवरील विधानावरून मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. आतापर्यंतच्या माहितीनुसार मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामात 65 कोटींचा घोटाळा. आणखी तपास सुरू असल्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती.
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी 10,000 कोटींनी घटल्या। पालिकेच्या मुदत ठेवी 2022 मधील 91,000 कोटी रुपयांवरून घटून त्या थेट 81,000 कोटी रुपयांपर्यंत आल्यात। मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांवरती बोर्डाची कारवाई। आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 103 कर्मचारी निलंबित। बोर्ड काही परीक्षा केंद्रांवरती देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहे। मुंबईमध्ये 5 वर्षात बेस्टचे 100 बस मार्ग बंद। मुंबईकरांच्या बस प्रतीक्षेत पाऊण ते 1 तासानं वाढ। अपुऱ्या बस संख्येमुळे प्रवाशांचा संताप। सध्या सुमारे 400 बस मार्ग सुरू असल्याची माहिती। बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक। राज्य महिला आयोगाची माहिती। अमोल पाटील यांनी नाशिकमध्ये परवाना असताना ठाण्याचे IVF सेंटर सुरू केल्याचं समोर। ज्येष्ठ पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांनी 10 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेलं आहे। चंद्रपूर लोहार डोंगरी लोह खदानीच्या स्थगितीनंतर उपोषण मागे। बंडू धोत्रे यांचं गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह उपोषण इथं सुरू होतं। नागपूर विद्यापीठाच्या 70% परीक्षांचे निकाल रखडले। सिनेटच्या बैठकीत गुणपत्रिकांमध्ये घोळाची आणि सॉफ्टवेअर कंपनीच्या चौकशीची मागणी। धुळ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा। धुळे आणि नंदुरबार मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेकडून कर्जाची खातेनिहाय माहिती पोर्टलवरती अपलोड। यावेळेस तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 13,500 शेतकरी पीक कर्जाचे थकबाकीदार असल्याचं समोर। शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमिततेचा आरोप। JB ग्रेन्स डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांचा हा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातच सुरू होतं गर्भपाताचं रॅकेट। डॉक्टर परिचारिका आणि सासरच्या लोकांना पोलिसांकडून बेड्या। छत्रपती संभाजीनगर शहरातली नारेगाव परिसरातली घटना उघडकीस। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी चौकात मध्यधुंद तरुणाचा मध्यरात्री मोठा गोंधळ। पोलिसांना तरुण जुमानत नसल्यानं अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं। नांदेडमध्ये ग्रामीण पोलिसांनी 36 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। कारवाईमध्ये 2 आरोपी ताब्यात आहेत तर 1,08,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। भंडारामध्ये शेतातील चिखलात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू। शेतात चिखलणी करण्यासाठी गेलेला शेतकरी बैलजोडीसह लाकडी फणसावरून खाली पडला। बैलांनी चिखलात फरफटत नेल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर। भंडाराच्या मांदेड शेत शिवारातली घटना।